एक वेळचा प्रसंग आहे. भगवान शिवजी आणि सती माता कैलास पर्वतावर बसलेले असतात. कैलास पर्वतावर बसल्यानंतर आकाशातून विमान जात असतात आणि त्यावेळेस सती माता वर पाहते आणि भगवान शिवजीला म्हणते, स्वामी आकाशातून एवढी विमानं चाललीत, कुठे चाललीत? सती माता भगवान शिवजी सांगतात, तुझ्या वडिलांनी म्हणजे दक्ष राजाने एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या यज्ञासाठी ही सगळी लोक आमंत्रित झालेली आहेत, म्हणून हे चाललेत. सजून धजून चालेत. सगळ्यांनी आपापली वाहनं सजवली, सगळेजण तयार झाले आणि सगळेजण यज्ञाला जातात. सती माता सांगते आपण पण जायचं. भगवान शिवजी सांगतात, बिना निमंत्रणाचं मी येणार नाही, निमंत्रण आपल्याला नाही. सती माता सांगते, एखाद्या मुलीला माहेरी जायचं म्हणल्यावर आमंत्रणाची काय गरज आहे, मी जाते. भगवान शिवजी खूप समजून सांगतात, पण सती माता त्या ठिकाणी ऐकत नाहीत. शास्त्र वर्णन करतं 3 व्यक्तींच्या घरी विना निमंत्रणाचं जावं. एक आपल्या मित्राच्या घरी, एक गुरुच्या घरी आणि एक आईवडिलांच्या घरी. भगवान शिवजी समजून सांगतात, निमंत्रण नाही, जाऊ नको. पण सती माता त्या ठिकाणी जातात. दक्ष राजाच्या यज्ञामध्ये जातात. यज्ञामध्ये गेल्यावर दक्ष राजा पाहतात पण नाराज होतात. हिला आमंत्रण दिलं नव्हतं पण बिना आमंत्रणाचीच आली. आणि ज्यावेळेस सती माता बहिणीला आणि आईला पाहते त्यावेळेस त्यांच्याकडे जाते. ज्यावेळेस मंडपात, यज्ञाच्या मंडपात जाते सती माता, त्यावेळेस सती मातेची आई पाहते, बहीण पाहते आणि सती मातेला भेटायला लगेच त्या ठिकाणी येतात. सती माता यज्ञात पोहोचतात आणि यज्ञात पोहोचल्याबरोबर त्या ठिकाणी दक्ष राजा अपमान करतो. अपमान केल्याबरोबर सती माता त्या ठिकाणी पाहते, सांगते, तुम्ही माझ्या पतीचा अपमान करताय. सती मातेला सहन होत नाही. जो यज्ञाचा हवन कुंड असतो त्या हवन कुंडामध्ये सती माता उडी मारतात. ही गोष्ट भगवान शिवजीला कळती. भगवान शिवजी वीरभद्र नावाचा गण पाठवतात. यज्ञाचा विध्वंस होतो आणि त्या ठिकाणी भगवान शिवजी सती मातेचं शरीर आपल्या खांद्यावर घेतात आणि त्रैलोक्यामध्ये फिरतात. भगवान श्री हरी विष्णूला कळतं की आशाने पृथ्वीचं संतुलन बिघडतंय. भगवान श्री हरी विष्णू चक्र पाठवतात आणि त्या सुरक्षा चक्राने सती मातेचं एक एक अंग कापतं आणि पृथ्वी तलावर 52 ठिकाणी पडतं. किती ठिकाणी? 52 ठिकाणी पडतं सगळ्या जगामध्ये. म्हणून देवीची 52 शक्तिपीठ तयार झालेली आहेत. आणि त्या ठिकाणी भगवान शिवजीला कळतं आणि भगवान शिवजी कैलास पर्वतावर जातात, समाधीस्थ होतात, नामस्मरण करतात. आणि नारदजी सांगतात की आता विवाहाची तयारी करायची. पण भगवान शिवजी म्हणतात, मी विवाह करणार नाही, माझी सती मला सोडून गेली. आणि त्यावेळेस नारदजी म्हणतात, देवा एकदा नेत्र बंद करा. नेत्र बंद करतात तर सती माता ही पुढच्या जन्मामध्ये हिमालय राजा आणि मैना मातेच्या पोटी पार्वती मातेच्या स्वरूपात काय होतात, पुन्हा जन्म घेतात. सगळीकडे लग्नाची तयारी होते, सगळीकडे आनंदी आनंदी वातावरण असतं आणि त्यावेळेस सगळेजण सजून धजून येतात. ओम नमः शिवाय. जय हो. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि बोल. नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि 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 ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि बोल.
भगवंताची सगळ्यात भयानक बारात जर कोणाची असेल तर ती भगवान शिवजीची असते. भूत प्रेत पिशाच वेताळ ही जर बारात कोणाची असेल तर कोणाची असते? भगवान शिवजीची. भगवान शिवजीची बारात या ठिकाणी ज्यावेळेस मैना माताने हिमालय राजा पाहतात त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा मैना माता बाहेर येत असते पूजेचं ताट घेऊन. नारदजी म्हणतात देवी अभिमत जाओ, पण मैना माता म्हणते नाही नाही जायचंय पूजेला. आणि नारदजी म्हणतात बापी पछताओगे, तरी सुद्धा मातेला कळत नाही. आणि ज्या वेळेस माता बाहेर येते भगवंताची बारात पाहते, आरती करणं कुठं गेलं की माता तिथंच बेशुद्ध पडते आणि सगळीकडे आनंदी आनंदी वातावरण असतं. कारण की भगवान शिवजीचा आणि माता पार्वतीच्या विवाहाची तयारी झालेली असते. आता आपण सुद्धा काय करायचं या ठिकाणी? विवाह लावायचा सगळ्यांना या ठिकाणी. क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायक महा चिंतामणि सेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्ने हरं जरं ग्रामोराञ्जन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान. भावाला दूर ठेवू नको, बहिणीला परक मानू नको. आठवण ठेवतो भावा बहिणीची, सजली जन्मोजन्मीची जोडी. साजली जन्मोजन्मीची जोडी. आईची छाया अंगावर ठेवतो, बापाची माया विसरू नको तो. आठवण ठेवतो आई बापाची, सजली जन्मोजन्मीची जोड. साजली जन्मोजन्मीची जोडी. नवऱ्याच्या आज्ञेत राहतो, सासू सासऱ्याच्या सेवेत राहतो. नवऱ्याच्या आज्ञेत राहतो, सासू सासऱ्याच्या सेवेत राहतो. आठवण ठेवतो या माहेरची, सजली जन्मोजन्मीची जोड. साजली जन्मोजन्मीची जोडी. कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान. हरी जा सुखी नांदावया मुली तो जा सुखी नांदावया मुली तो. आई बापाची लेक लाडकी निघाली सासरला. जा सुखी नांदावया मुली तो जा सुखी नांदावया.
आमच्या घरची आजच झाली तो परख्या घरची आई बापाची लेक लाडकी निघाली सासरला जा सुखी नांदा भया मुली तो जा सुखी नांदा भया गहीवरला मुका का भरुनी तो रे लड़की लेक चालनी दूर लाडकी लेक चालनी दूर हो लाडकी लेक चालली दूर कन्याधन परख्यासाठी कन्याधन परख्यासाठी जात त्याला दे बुनियादी जात त्याला देऊन आली तुटे आतणे कंठ दाटला तुटे आतणे कंठ दाटला डोळ्यावा हे पूर लडकी लेक चालली दूर लडके लेक चालली दूर निरूप द्यावा पाठवणीचा निरूप द्यावा पाठवणीचा माहेराच्या आठवणीचा गहीवरला मुका मुलकारा भरुनी दूर लडकी लेक चालली दूर लडके लेक चालली दूर लडके लेक चालली दूर तदेव लग्नं सुदिनं ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं चन्द्रबलं तदेव लक्ष्मीपति मनसा सुलग्न सावधान वराडी सावचित सावधान वादंती सावचित सावधान अरे घाला अरे टाळी टाळी जय हो टाळी 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 हरिभाऊ टाळी भगवान शिवजी आणि माता पार्वतीचा या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. जाताना वराडी मंडळीनं जेवण करून जायचंय.